शरद अध्यक्ष महोदय आपल्याला धन्यवाद. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा चालू आहे. मी विरोधकांनी शासनाला घेरायचं काम चालू केलं आहे, पण मला सांगावं असं वाटतं की अतिशय महाराष्ट्राने ज्यावेळेला आपल्याला नाकारलेला आहे, महाराष्ट्राने आपल्याला खरं तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये बाजूला ठेवलेलं असताना आपण किती आणि कोणते आरोप करणार. मला असं वाटतं की सदनाला, सभागृहाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला जर आपण विकसित दृष्टीने किंबहुना एक चांगल्या असलेल्या राज्याच्या पॉलिसीज बद्दल जर आपले मुद्दे मांडले तर शासनाला त्याच्यामध्ये मदत होईल. अध्यक्ष महोदय, कालच राज्याचे मुख्यमंत्री नाशिकला कुंभमेळ्याच्या मीटिंगसाठी जाऊन आले. तिथे बैठक घेतली. 2027 ला नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होतो आहे आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याचा सर्वात शेवटचा जो अंतिम प्रस्थान आहे ते सर्व साधू महाराज जे आहेत, हे आखाड्यातले जे सगळे साधू महंत जे झुंड आहे, त्या झुंडीचा सर्वात शेवटचा समारोप तो माझ्या किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याच्या असलेल्या पराशर असलेल्या आश्रमाजवळ, ज्यांनी खरं तर ब्रह्मांडाची निर्मितीच्या व्यवस्थेची उंची वाढवली, त्या असलेल्या ब्रह्मनाथाचं मंदिर जे आमच्या पारुंड्याला आहे, तिथे त्या ठिकाणी समागम होतो. मागच्याही 12 वर्षामध्ये मोठा निधी आराखड्यामध्ये दिला होता. या वर्षी या आराखड्यामध्ये आदरणीय माझ्या शासनाने इथं गिरीश महाजन साहेब बसलेले आहेत, आदरणीय मुख्यमंत्री आहेत, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब इथं सभागृहामध्ये बसलेले आहेत. माझी विनंती शासनाला आहे की या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परवडीच्या शेवटच्या सांगतेला आपण आमच्या जुन्नर तालुक्याच्या पारुंडा ब्रह्मनाथाच्या इथे जो काही आमचा मार्ग आहे, त्या संतवाडी, पिंपळवंडी, गुंजाळवाडी, वडगावसारी, पारुंडे, चिंचोली या ठिकाणच्या सर्व गावांचा मार्ग जो आहे त्या झोंडीचा, त्यासाठी आपण विकास कामासाठी आम्हाला त्या ठिकाणी मदत करावी. अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अलीकडचे राष्ट्रवादी आम्ही सगळे आता एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र येऊन या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलायचा, एक वेगळ्या पद्धतीची उंची वाढवायचं काम सर्वांच्या हातामध्ये असेल आमचा विश्वास आमच्या या सर्व नेते मंडळी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर हे मूळ असलेलं 75 वर्षाच्या लोकशाहीमध्ये स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चरला जर सगळ्यात जास्त कमी वेगामध्ये जर विकसित असलेल्या महाराष्ट्राची आणि देशाची प्रगती जर कोणी केली असेल तर या महायुतीने केलेली आहे अध्यक्ष महोदय. परंतु एक गोष्टी मात्र चिंतनाची आहे. हे सर्व होत असताना ऊस डोंगा पण रस नाही डोंगा का मुलं वरच्या रंगाचं काय, जे उच्च शिक्षित अधिकारी आहेत साहेब, आमच्या मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाच्या काही महत्वाच्या असलेल्या जुन्या असलेल्या सर्वांचं हे अधिकारी सर्व ऐकतात, पण मात्र आमच्या जे काही सदनातले आमदार आहेत त्यांना म्हणावं तितका सन्मान देत नाही, त्यांची कामं ते करत नाहीत. वेळोवेळी आम्हाला अनेक वेळेला या सगळ्या गोष्टींचा संघर्ष करावा लागतो. साहेब, माझी विनंती आहे, आदरणीय शिंदे साहेब इथं बसले आहेत साहेब, अधिकाऱ्यांना एक शिस्त लावली पाहिजे. सर्वसामान्य आमदारांना त्यांनी व्हॅल्यू दिला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. ते फार एक 7-8-10 क्रीम असलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व असलेल्या जवळच्या सहकार्याचं आणि आपलं सर्वांचं ते असे काय उभे राहतात जसं काय ते तुम्ही सांगायचे खोटे ते पळायचे खोटे असे काय वागतात. पण आमदारांना मात्र त्या पद्धतीचा व्हॅल्यू मिळत नाही, तो मिळाला पाहिजे. आज गावागावामध्ये अडचणी काय आहेत, आम्ही ग्रामीणचे आमदार आहेत, परिस्थिती अतिशय बिकट आहे साहेब. 5 कोटीमध्ये काय परवडतं आमदारांना? या 5 कोटीची काय व्हॅल्यू आताच्या आमदार फंडाची? माझी विनंती राहील सभागृहामध्ये, तुम्ही क्रांतिकारी मुख्यमंत्री म्हणून, डॅशिंग मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम केलंय, यशस्वी मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम केलंय साहेब. माझी विनंती आहे, आपण अशा पद्धती करा, 25 कोटी रुपये प्रत्येक आमदाराला मिळाले पाहिजे असा क्रांतिकारी निर्णय करा. काय परिस्थिती आहे साहेब, 136 किलोमीटरचा मतदारसंघ आहे, 136 किलोमीटरचा मतदारसंघ, जिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आम्ही काम करतो. आमची परिस्थिती बिकट आहे, लोक आमच्याकडे पाहतात, आम्ही लोकांकडे पाहतो. त्यांना अपेक्षा असते, ते आमच्या तोंडाकडे पाहतात, आम्हाला आमदार म्हणतात, आम्हाला साहेब म्हणतात, आमच्याकडे अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी करतात. पण साहेब, या मतदारसंघामध्ये आम्ही ग्रामीण मध्ये काम करतो, अतिशय बिकट परिस्थिती आहे. हे सभागृहाला महाराष्ट्राच्या सर्व तमाम बघा, शहरातली गोष्ट वेगळी आहे, तिथं महानगरपालिका आहे, तिथं नगर विकास आहे, तिथल्या नगरसेवकांना जेवढं काम करावं लागतं तर आमदारांनी काम नाही केलं तर शहरामध्ये चालत आहे. पण ग्रामीणची अवस्था काय आहे? या ग्रामीणच्या बाबतीमध्ये तुम्हाला पॉलिसी बदलावी लागेल.
तुम्हाला जबाबदारीने या ठिकाणी निर्णय करावा लागेल. साहेब, दुसरी गोष्ट आरोग्याची, सार्वजनिक आरोग्याची. आपण म्हणतोय असं की राष्ट्रप्रथम आहे, म्हणजे आपल्या भारतातील सगळी मंडळी विचार करतायत गुलाबरावजी राष्ट्रप्रथम, म्हणजे राष्ट्रप्रथम आहे, तर सार्वजनिक आरोग्याची काय अवस्था आहे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार प्रत्येक बेडवरची चादर नाव टाकून बदलायला सांगा. काय अवस्था आहे? 90 दिवस चादर बदलली जात नाही. औषधांची काय परिस्थिती आहे? बोगस औषधाचा सुसुराट चाललाय. साहेब, या सर्वसामान्य कुणाकडे बघायचं आहे? काय परिस्थिती आहे सर्वसामान्याची? स्वच्छतेची मोहीम. आणि मला असं वाटतं की या सर्व अधिकाऱ्यांना आपण याच्यासाठी नियुक्त केला आहे का तुम्ही डिसिप्लिन, तुम्ही शिस्त, तुम्ही तुमची जबाबदारी ही सगळी पार पडा. एखादा मंत्री तर सरकारचा समजा आरोग्याला भेट द्यायची असेल, त्या एक दिवस साफसफाई होती. साहेब, मी मुद्दाहून मुख्यमंत्री मॅडम आले होते. एकनाथजी शिंदे साहेब, मी आशा रोडनी घेऊन गेलो जिथे 15 वर्ष खड्डेच भरले होते. पण तुम्ही आल्यामुळे साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो. तुम्ही आशा रोडनी आले की PWDला रातोरात उभा राहून तिथले सगळे रस्ते त्यांनी करून टाकले. मला असं वाटतं की अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही अतिशय चांगला टास्क फोर्स उभा करा, त्यांना डिसिप्लिन द्या, त्यांना आमदारांचा सन्मान करायला सांगा. साहेब, जे आता ब्रिटिशांनी धरणं बांधले, ब्रिटिशांनी धरणं बांधले आणि ब्रिटिशांच्या धरणाचा, त्या धरणाचा एक थोडा अर्धा किलो सुद्धा गाळ आपण काढला नाही, 1 इंच सुद्धा गाळ निघला नाही. पण तो प्रचंड खाली पडतोय. जमिनीच्या लेवलला धरणाचे आलेले मातीचा गाळ आहे. पण धरणं साफ कोण करणार? पॉलिसी मॅटर आहे. कॅबिनेट मध्ये वाजवून हा निर्णय व्हायला पाहिजे. सगळ्या धरणाचे गाळ काढण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये जे असलेली आयुध आहेत त्या सगळ्या घेऊन तुम्ही ट्रॅक्टरने, कोणी JCBने, काही काही लोक मला म्हणतात साहेब कायदा आडवा येतो. हो, त्याच्यामध्ये माती आहे, त्याच्यामध्ये वाळू आहे. अहो, जाऊ द्या ती वाती आणि वाळू. पाणी महत्वाचं आहे. पाणी हे जीवन आहे आणि त्याच्यासाठी धरणातले गाळ काढा, महाराष्ट्रात गाळ मुक्त करा, अशा पद्धतीची विनंती मी सभागृहामध्ये करतो. साहेब, अतिशय वाईट अवस्था आहे. साहेब, इतकी वाईट अवस्था आहे धरणांची. आपण कमीत कमी गाळ काढायला लोक तत्पर आहे. माझे शेतकरी म्हणतात आम्हाला परवानगी द्या, आम्ही गाळ नेऊ आणि आमच्या ज्या शेती जे काय पाण्यामध्ये वाहून गेल्यात पुन्हा एकदा आम्ही त्याची लेवल करू. त्यांना मातीची गरज आहे. अध्यक्ष महोदय, आज आपण बघा कास्ट व्हॅलिडिटी, ज्या कुटुंबामध्ये कास्ट आहे, व्हॅलिडिटी आहे, त्यांच्या मुलांना पुन्हा सांगितलं जातं, अधिकारी म्हणतात की तुमची वेगळी पडताळणी केली पाहिजे. साहेब, कोणती लक्षणं आहे? ही आधुनिकतेची लक्षणं नाही. मी शासनाच्या बाजूने बोलतोय. काही कमी, काही अडचणी, काही संघर्ष आपण जर या आपल्या आता काळामध्ये नाही निवारित केले तर 65 वर्ष काँग्रेसचा जो काळ त्यांनी घालवला त्या काळाला आपल्या कामाने उत्तर द्यावं लागेल. क्रांती घडवावी लागेल आणि ते तुम्ही घडवाल अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, पर्यटन, आज भारतातला सगळा पैसा स्वित्झर्लंडला जातोय, दुबईला जातोय, हाँगकाँगला जातोय, मकाऊला जातोय, सिंगापूरला जातोय. गोवा राज्यामध्ये परवानगी आहे साहेब. गोवा राज्यामध्ये कशाची? कसिनोची. मी धाडसाने बोलतोय, मला माहिती आहे माझ्यावर टीका पण होऊ शकते, पण कसिनो असं काय वाईट आहे? तुम्ही शेअर्स द्या ना आमच्याकडून. अरे आम्हाला पर्यटक चाललं, तुम्ही जर काय करणार नसाल तर मला सांगा उत्पन्न कसं वाढवेल? हे वाळूचे व्यवसाय तुम्ही त्याला वाळू अभ्या म्हणता. वाळूशिवाय घर होईल का? वाळूशिवाय बंगला होईल का गुलाबराव? वाळूशिवाय काहीच होऊ शकत नाही. मग त्या माफी या शब्दाने त्याला अवघड करण्यापेक्षा मला असं वाटतं या व्यवसाय करणाऱ्या मंडळींना तुम्ही व्हाईट कॉलर करा आणि या वाळू धंद्याला सुद्धा तुम्ही टेंडर जो आहे तो टेंडर जागेवर पावती म्हणून वाळू द्यायचा प्रयत्न करा. सगळे लोक खुश होतील. साहेब, मला आपल्याला सांगायचं आहे, पर्यटन मध्ये आपली वाढ व्हायला पाहिजे आणि विशेषत्वाने आपण जे ट्रायबलची लोक आहेत साहेब, ट्रायबलने स्वतंत्र तुम्ही अधिकार दिला, बजेट दिलाय, पण ट्रायबलचा आजही तीच दुखणी आहे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी नाही, त्यांना गरम पाणी आंघोळीला मिळत नाही. गरम पाण्याचं टेंडर ज्यांनी घेतले त्यांनी भ्रष्टाचार केलाय. आता काय करायचं? कुठं कुठं चाललंय हे सगळं? आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे? तुमची धोरणं किती चांगली असली, आमची धोरणं, आपलं मन किती स्वच्छ असेल,
पण मात्र ती जी चैन आहे ती चैन आता आपल्याला डिस्टर्ब करावी लागेल. आपल्याला तुम्हाला मी सांगतो, चोरी करणारा माणूस जात पात धर्म पात नाही. आणि त्या बाबतीमध्ये आपण ट्रायबलच्या बाबतीमध्ये खूप जबाबदारीने निर्णय करावा असं मला त्या ठिकाणी वाटतं. साहेब, आणि नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न झाला. खासदारकीला काय आलं, लोकसभेला जोरात भाषण केली. ट्रायबलच्या बाबतीत लोकांना सांगितलं तुमचं संविधान जात आहे. साहेब, संविधान कसं जाईल? जे संविधान 1949 स्वीकारलं आपल्याला आपण सर्वांनी, ते जाईल कसं काय? संविधानच्या नावावर भाता मारल्या, लोकांची दिशाभूल केली. आज धर्माच्या बाबतीमध्ये आम्ही काय पाहतोय, संभाजी महाराजांना 500 वर्ष लपून ठेवलं गेलं. 500 वर्ष संभाजी महाराजांचा इतिहास त्यांना रंगेल म्हटलं गेलं, त्यांना त्या ठिकाणी रांगणा म्हटलं गेला. पण संभाजी महाराज यांनी एवढी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिले आहेत, त्याचं वाचन करा. साहेब, आता शिमग्याच्या निमित्ताने उदय सामंत साहेबांच्याकडे गेलो होतो. मी पहिल्यांदा शिमगा पाहिला कोकणात जाऊन. येता येता मी तिथे थांबलो होतो. संभाजी महाराजांचा संगमेश्वर. साहेब, काय तुम्हाला सांगू, माझी हातोडी विनंती अध्यक्षांना. मी काय फोटोज आणले, काय पिक्चर्स आणलेले आहेत तिथले. ज्या ठिकाणी जो सरदेसाईंचा वाडा आहे, त्या वाड्याच्या इथे जिथे त्यांचे बैठका व्हायच्या, न्यायदान चालायचं, न्यायदानासाठी तो वाडा प्रसिद्ध होता. अध्यक्ष महोदय, त्या वाड्याची दुरुस्ती ठीक आहे, आम्ही समजून घेतो, आता इतक्या वर्ष झाली. पण त्याच्या बाहेरचे मंदिर आहेत ना, शिवकालीन हेमाडपंथी, तिथले नंदी एका बाजूला, पिंड एका बाजूला, पिंडाचा वरचा अवशेष एका बाजूला. अध्यक्ष महोदय, माझी विनंती समग्रला सगळी कामं बाजूला ठेवून पहिल्यांदा तिथं संगमेश्वरचा डाटा गोळा करून तिथं पहिला रिस्टोर करा, ते चांगलं करा. ती आमची संपत्ती आहे, ती या राज्याची असलेली ऐतिहासिक वास्तू आहे, तो वारसा आहे, पायथळी तुडवला जातोय. मी वाते सगळे फोटो घेऊन आलोय, रात्रभर मला झोपले आले. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने आपण आपलं कलेक्शन आणि आपल्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत आणि ते जपून लोकांसमोर दर्शनी ठेवल्या पाहिजे. आपल्या राजाने तिथे मोठा पराक्रम केला. 1000च्या छातीवर ज्यांनी तलवार ठेवली, 1000 माणसाच्या छातीवर एका माणसाने तलवार ठेवणार, हे कुणाचं काम नाही. त्याच्यासाठी संभाजी महाराज व्हावं लागेल. संभाजी महाराजांनी उभे आयुष्यभर जेवढ्या लढाई लढल्या अध्यक्ष महोदय, त्यातली एकही लढाई ज्यांची पराभूत झाली नाही, ते या जगाचा एकमेव राजा संभाजी महाराज होते, छत्रपती संभाजी महाराज. त्यामुळे या संपूर्ण संगमेश्वरच्या बाबतीमध्ये आपण निर्णय केला पाहिजे. माझी विनंती आहे, शालेय धोरणामध्ये आदरणीय आमचे मित्र आणि आमचे नेते मंत्री महोदय दादाभाऊजी इथं बसलेले आहेत. साहेब, आमच्याकडे तुम्ही सगळ्या शाळा क्लब करून खाली आणण्याचा विचार केलाय. जिल्हा परिषदेच्या शाळेचा पट कमी झाल्यामुळे तुम्ही एका शिक्षकावर आणले, पण साहेब आमच्याकडे ती परिस्थिती नाही. माझा मतदारसंघ 136 किलोमीटरचा आहे. पूर्वीचं जे तुमचं नियोजन होतं ना, किमान 2 तरी शिक्षक, त्या 2 शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपला निर्णय कायम राहावा. आणि या सर्व शिक्षकांच्या जी मला ट्रायबलची मुलं आहेत, नाही साहेब ही शिक्षणापासून वंचित जातील. आमच्याकडे ट्रायबलच्या बाबतीमध्ये साहेब आपण धरणं जे बांधले ना, ते आदिवासी बांधवांच्या जमिनीवर बांधले. त्या असलेल्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवर धरणं त्यांनी बांधूनला तुम्हाला जमीन दिल्या, पण त्यांना प्यायला थोडं सुद्धा पाणी उन्हाळ्यामध्ये राहत नाही. हे बुडीत बंधारे कधी बांधणार अध्यक्ष महोदय? त्यांचे सगळे बुडीत बंधारे या महाराष्ट्राच्या सगळ्या असल्या, धरणाच्या बाजूला असल्या, सर्व असलेल्या शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या असलेल्या आदिवासी बांधवांच्या ज्यांच्या जागेवर धरण झाले, त्यांना बुडीत बंधारे बांधण्यामध्ये आपण सर्वांनी यश मिळवावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा आणि आमचा सर्व मंत्रिमंडळ हे पोलादी विचारांचं काम करेल आणि या महाराष्ट्राला जगाच्या व्यासपीठावर घेऊन अतिशय गाजावाजामध्ये महाराष्ट्र पुढे नेल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सन्माननीय सदस्य संजयजी केळकर.